तुझं घर आहे. काही गावांमध्ये 5च घरं हिंदूचे आहेत, काही गावामध्ये 10च घरं हिंदूचे आहेत, एकेका गावात 5-5, 10-10 चर्च आहेत. अशी स्थिती आपल्या देशामध्ये. आधी आपल्याला फक्त मणिपूर माहिती होतं, पण मणिपूर सारखी स्थिती आज आपल्या जवळ आलेली आहे. नवापूर, नंदुरबार, साक्री म्हणजे धुळ्यात घुसले आता, इकडे शिरपूर. आणि आपण फक्त गप्पा मारतोय, फक्त मोठमोठे सप्ते करतोय. गावाचा पैसा जमा करायचा, सत्य करायचे, आमच्यासारख्या भामट्यांचे पोट भरायचे. पण आम्ही धर्मासाठी काय करतोय? आमचं काय योगदान आहे धर्मासाठी? नुसतं कथा कीर्तन करून धर्म वाचत नाही. धर्म वाचवायचा असेल तर जो समाज धर्मापासून लांब गेलाय त्या समाजात जावं लागतं. मला इथे काही बंजारा समाजाच्या भगिनी दिसत आहेत. मी पोशाखावरून पाहिलं. कालच आमचा खूप मोठा कार्यक्रम नांदेडला झाला, हिंद की चादर. माहित नाही. आपल्या पोरांना विचारलं गुरु तेग बहादूर माहित आहेत का? माहित नाही. शीख धर्माचे 9वे गुरु तेग बहादूर, ज्यांचा 350वा शहीदी महोत्सव काल नांदेडमध्ये पार पडला. योगायोगाने माझं काही पुण्य असेल त्या सगळ्या कार्यक्रमाचा मी व्यवस्था प्रमुख होतो. 15 लाख लोक होते कार्यक्रमाला. शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, जो समाज सगळा विखुरला गेला होता तो एकत्र आला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने 100 कोटी रुपये दिले होते. कोण? माहित नाही. अरे आपल्याला सलमान खान माहित आहे, पण धर्मासाठी बलिदान दिलेला गुरु तेग बहादूर माहित नाही. गोविंद सिंगांचे 4 शहाबजादे जे 25 डिसेंबरला ज्यांना दोघांना भिंतीमध्ये दाबून मारून टाकलं, त्या 25 डिसेंबरला आम्ही हॅप्पी संक्रांत स्टेटस ठेवतो, पण आम्हाला वीर बाल शहीद दिवस याद राहत नाही, लक्षात राहत नाही. हे तुमच्या आमच्या धर्माचं दुर्दैव आहे. गुरु तेग बहादूर शीख धर्माचे 9वे गुरु होते, ज्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी औरंगजेबासोबत युद्ध केलं आणि औरंगजेबाने त्यांना मुसलमान हो असा आग्रह केला. धर्म सोडला नाही, मान कापून टाकली. आणि बंजारा समाजाचं शीख समाजाचं नातं काय आहे तर लखीशाह बंजारा नावाचा मोठा व्यावसायिक होता दिल्लीमध्ये, जिथे आता संसद भवन आहे ना, तिथे त्याचं घर होतं. आणि शिर वेगळं करून टाकलं, फक्त धड पडलेलं आहे. तर या धडाला कोणी अग्निसंस्कार दिले तर त्यावेळेला आम्ही जिवंत ठेवणार नाही, औरंगजेबने फरमान काढलं. त्यावेळेस त्या लखीशाह बंजारा हा मोठा उद्योगपती होता, व्यावसायिक होता. त्या लखीशाह बंजाराने ते धड घेतलं, आपल्या घरामध्ये ठेवलं आणि अंत्यसंस्कार करायचा. आणि त्या अंत्यसंस्काराचं कोणाला कळायलाही नको म्हणून आपल्या घराला पेटवून दिलं आणि घराला आग लावून त्या 9व्या गुरूंचं अंत्यसंस्कार केला. एवढी मोठी शहादत या शीख लोकांनी सुद्धा आपल्या धर्मासाठी दिली आहे, पण आपल्याला माहीत नाही. गुरु गोविंद सिंगांचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. 4 पोरं आपल्या भिंतीत, 2 पोरं भिंतीत टाकून मारून टाकले, 2 पोरं युद्धामध्ये शहीद झाले. 9-9, 10-10 वर्षाचे मुलं औरंगजेबासोबत ताटमानेने उभे राहतात आणि धर्म सोडत नाही म्हणून त्यांना भिंतीमध्ये दाबून मारून टाकतात. एवढा अत्याचार मुघलांनी आपल्यावर केला. आणि मग छत्रपती महाराणा प्रताप अशा अनेक योद्ध्यांच्या परिश्रमातून हा धर्म तुमच्या आमच्यापर्यंत आला. पण आज त्या धर्माची स्थिती जर आपण पाहिली तर धर्म आज आपल्याकडे शिल्लक दिसत नाही. कीर्तनाला ऐकायला येतो म्हणजे धर्म कळाला असं मान्य नाही. 2-2 तास मंदिरात आपण घंटी वाजवतोय म्हणून धर्माचं रक्षण होतं का असं म्हणता येत नाही. धर्म तुमच्या आचरणात असला पाहिजे, पण आज आपल्या आचरणात धर्म नाही. आपलं जगणं धर्माच्या विरोधात आहे. नावाला आपण हिंदू आहेत, पण दैनंदिन दिनचर्या आपण जर आपली पाहिली तर आपलं निम्मे जगणं आपलं ख्रिश्चनांचं झालंय. आपलं खाणं विदेशी आहे, राहणं विदेशी आहे, बोलणं विदेशी आहे. आपले उत्सवांमध्ये सुद्धा आपण विदेशी संस्कृती आणली आहे. आपली परंपरा संस्कृती सगळ्याचा इथे ऱ्हास होताना आपल्याला दिसतोय. याचं चिंतन तुम्ही आम्ही केलं पाहिजे, म्हणून हा अभंग सेवेकरता निवडला आहे. मग ज्यावेळेस तुकोबरायांना आपण विचारायला गेलं की आमच्या धर्माची आज स्थिती काय आहे, त्यावेळेस तुकोबराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात धर्म तोंडाकडे. तुकोबराय सांगतात बाबा आज तुमच्या आमच्या धर्मियांची अशी स्थिती आहे, आम्हाला धर्म कळत नाही. धर्म तोंडाकडे काय झाकीले डोळे. वाईट स्थिती.
धर्माचा विचार केला तर धर्म सोडून आपण जगतोय. धर्माच्या विरोधात आपले कृत्य आहेत, संस्कृती आहे विरोधात आपण बघतोय. आज सगळ्या जगाचा इतिहास, सगळी तरुण मंडळी आहे, सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन आहेत. मोबाईलमध्ये फालतूचं काही बघण्यापेक्षा कधीतरी मोबाईलवर सर्च करा देशाचा, राज्याचा, आपल्या जगाचा इतिहास बघा कधीतरी. या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा फक्त हिंदू आहे. पण आज सर्व जगामध्ये अग्रेसर असणारा हिंदू समाज, सगळ्या जगामध्ये व्यापक असणारा हिंदू समाज आज भारत सोडला तर कुठेही दिसत नाही. याची अशी स्थिती आहे. भारतातली काय स्थिती आहे? सगळे तरुणात आत्ता महानगरपालिकेचे निकाल लागले ना, 29च्या 29 महानगरपालिकांचा रिझल्ट तुम्ही गुगलवर सर्च करा, मागवा सगळा रिझल्ट, आणि मग तुम्हाला कळेल की आज देशाची काय स्थिती आहे. मी काय बोलतो तुम्हाला कळतंय ना? हा, तुम्हाला काही हे ऐकायची सवय नसेल, तुम्ही मन कोणला येणार आहे का तच चालू ना चलो. या असं ऐकायची सवय नाही राहिली लोकांना, फक्त ईदी 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 पाहिजे. हा, मनसासू असं म्हणे, मनशास्त्र असं म्हणे, ते ऐकायला गोड लागत तुम्ही. धर्मन राष्ट्र काय घेणं देणं? मैं भला, मेरी बीबी भली, मेरे बच्चे भले, एन्जॉय. स्वतःच्या स्वार्थी जीवनामध्ये आज हिंदू का संपला सांगू? कारण हिंदू फक्त स्वतःचा वैयक्तिक स्वार्थाचा विचार करतो. त्याला राष्ट्राशी, त्याला धर्माशी घेणं देणं नाहीये, म्हणून तो आज संपतोय. जगाचं सोडून द्या. या देशामध्ये किती राज्य आहेत? हा, राज्य किती तरी आहे जगात? भारतात राज्य किती आहेत? मागे MPSC UPSC पोलीस भरती तलाठी अभ्यास करणारे सांगा किती आहेत? हा हो, असं काय का म्हणता तुम्ही? मोके बोला ना, मोके झाला. तुम्ही जर चुकाय ना, मी काय वायर की फाशीन दी देवा तुमले, मोके चाल जावा. हा, एक 29 आहेत. एक कोणतं वाढलं? तुम्ही काय करा, मोजिल्या तर लोक मी येते पडेल. किती राज्य आहेत? कन्फ्यूज झाले ते आता. 29. रोज आपण मंदिरात जातोय, 2-2 तास घंटी वाजवतोय, म्हणजे तुम्ही धर्म सांभाळतात हा मूर्खपणा आहे. नुसतं मंदिरात जाऊन धर्माचं रक्षण होत नाही, धर्म आचरणात आणावा लागतो. पण स्वाभिमानच नाही, पवित्र पावन धर्म आहे. मला सांगा, जगातला सगळ्यात जुना धर्म आपला आहे, पण आज आपल्या धर्माची स्थिती काय? मुसलमानांचे 57 राष्ट्र आहेत. किती? 57. ख्रिश्चनांचे 150 पेक्षा जास्त राष्ट्र आहेत. हिंदूंचे किती आहेत? हा, हिंदूंचे देश किती? 0. कस काय 2?